हेडलाईन्स. भाजपाच्या अंतर्गत गटबाजीने नामदार उईकेच्या माथी चंद्रपूर. पाहूया सविस्तर वृत्त. नुकतीच पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. त्यात यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमदार संजय राठोड यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आल्याने भाजपमध्ये नैराश्य निर्माण झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. उईके यांची चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र यामागे भाजपामधील अंतर्गत राजकारण जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. भाजपातील एका गटाचा नामदार उईके यांना सुरुवातीपासूनच विरोध आहे. त्यात भाऊंचा पराभव झाल्याने उईके मंत्री होणार एवढं निश्चित होतं. शिवाय पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्याचकडे जबाबदारी राहणार याची कुणकुण लागल्यानंतर दुसरा गट त्यांच्या विरोधात सक्रिय झाला आणि पालकमंत्री पद मिळू नये यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे संजय राठोड पुन्हा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले असे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. मला मिळाली. ह्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, रोजगार, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा आम्ही 5 वर्ष काम करत राहतो. मी माझ्या राजकीय कार्यकाळात सदैव काम करीत आलो आहे. माझी खऱ्या अर्थानं जनता दरबार म्हणजे समाधान शिबिर विषयी लोक आपल्याला सांगतील की मी अनेकदा पहिल्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत शेवटचा माणसाचं समाधान झाल्याशिवाय उठलो नाही. मी आपल्याकडे हे यासाठी सांगतो आहे की मीडियामध्ये ज्याप्रमाणे प्रगती पुस्तकात मी नापास ह्या बातम्या दाखवत आहे ती बाब मनाला लागते आहे. मी नापास असूच शकत नाही, कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे. मंत्री पदावर काम करताना देखील आठवड्यातून 4 दिवस मी मतदारसंघ जिल्ह्यासाठी व जनतेसाठी दिलेले आहेत. तेव्हा माझी मीडियाला व विविध TV चॅनल्सला विनंती आहे की मी प्रगती पुस्तकात नापास अशा बातम्या आपण कृपा करून देऊ नये, कारण झोकून देऊन काम करणाऱ्याला हा शब्द जिवारी लागतो. माझ्यावर 2021ला एक आरोप झाला. त्यात चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी स्वतःहून राजीनामा दिला होता. एप्रिल 2022ला महाविकास आघाडी सरकारमध्येच त्या प्रकरणाची चौकशी झाली व मला क्लीन चिट मिळाली. त्यानंतर माझ्यावर कोणतीही चौकशी सुरू नसल्याचे व कोणताही पोलीस FIR नसल्याने मला माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी पुन्हा मंत्री केले. मी पुन्हा मंत्री झाल्यावर गेल्या 2.5 वर्षात माझ्यावर कोणताही आरोप नाही, भ्रष्टाचाराचा आरोप नाही, माझ्या कोणतेही वादग्रस्त वक्त मी केलं त्यामुळे मला नापास होण्याचा प्रश्नच येत नाही असे माझे मत आहे. या उलट मी पुढाकार घेऊन पूर्ण केले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.